नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा. तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत करू शकता. बांगलादेश सीमा बंदच, कांदा निर्यातीला फटका, शेतकरी अडचणीत. बघू शकता महत्त्वाची अपडेट. गेल्या 3 महिन्यापासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर घातलेल्या बंदीमुळे भारतातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका देशातील कांदा उत्पादक, ठिंकरी आणि व्यापाऱ्यांना बसत असून निर्यातीवर अवलंबित्वामुळे कांद्याचे बाजारभाव कोसळत नाहीत. भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास 40% अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशकडून खरेदी होतो. 2024-25 आर्थिक वर्षात 4.80 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशमध्ये झाली होती, ज्यातून देशाला 1724 कोटी रुपयाचे परकीय चलन मिळाले होते. त्यामुळे देशातून 40% या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघितलं कांदा एकट्या बांगलादेशमध्ये विकला जातो. मात्र बांगलादेश सरकारकडून भारतीय कांद्याची कोंडी केल्याने देशामध्ये मुबलक कांदा उपलब्ध आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा प्रचंड झाल्याने कांद्याचे दरी 12 ते 15 रुपये प्रति क्विंटल घरात अडकलेले आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करावं सांगा. तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटू अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटूया पुढून, तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. भेटूया पुढून, तोपर्यंत इथेच थांबतो आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद.